तर भावांनो, आता आपली गाडी लोड झाली बेंगलोर प्लस हुसूर आणि बाहेर पण जय शिवराया, जय गजानन. सर्व बहीण भावाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तरी भावांनो, आता आपल्याला लोडिंगचा प्रोग्राम आला. आता गाडीजवळ आलो आपण चिंबळी फाट्याला आणि आपल्या गाडीचा आपल्याला लोडिंगचा प्रोग्राम पण आला. आपले प्रोग्राम असणार आहे बेंगलोर आणि हुसूर, म्हणजेच पुणा टू बेंगलोर, बेंगलोरहून हुसूर जायचं आहे पुढे आपल्याला. थोडक्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू असं आपलं आता हे सफर राहणार आहे. 1000 किलोमीटरचा आपला सफर आहे. आणि चला आपण बघूया आता काय आपला प्रोग्राम आहे. तर जायचं आपल्याला भरायला, आपल्याला जायचंय आपल्या नेहमीची पार्टी ओम साईराम लॉजिस्टिक. तर चला तर भावांनो, आता आपली गाडी लोड झाली बेंगलोर प्लस हुसूर आणि बाहेर पण बराच पाऊस चाललाय. झिम 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 पाऊस चालू आहे आणि वातावरण फार खराब आहे. थोडी सर्दी पण झाली त्याच्यामुळे जरा शिंका येतात जास्त. आता लोड झाली, आता पेपर बाकी. आता मागं जाऊन आपण पेपर घेऊया हेड ऑफिसला, बाजूलाच ऑफिस आहे पलीकडं, आणि तिथं जाऊन पेपर घ्यायचे आणि मग आपलं जर्नी आपली सरळ बेंगलोर हुसूरसाठी आपल्याला चालू ठेवायची आहे. मस्त आपलं जायचं कुठेतरी एक निवांत थांबायचं. आता जरा पाऊस पण लय चालू आहे, अजून डिझेल पण घ्यायचं आहे, खर्चा घ्यायचा. चिंबळी फाट्याला जायचं, खर्चा पाणी घ्यायचा आणि तिथून मग आपलं. तर भावांनो, आपण आता पाणी घेण्यासाठी थांबलेलो इथं. हे बघा, पाण्याचा आपल्याला इथून जार घ्यायचा आहे आणि हे बघा समोर गुरु कृपा वडापाव सेंटर म्हणून तिथं पाणी भेटतं चांगलं. ते आपले सबस्क्रायबर भाऊच आहे. तिथं आपण वड्याचा आणि चहाचा स्वाद घेऊया. तर चला भावांनो, हे बघा आपण भरायला चाललोय. फुल जाम आहे चिंबळी फाटा. बघा किती जाम आहे. कोण इकडं घुस, कोण तिकडं घुस. पहा कारवाल्याचे, पहा गंमत पाहताय तुम्ही. काय कोण इकडं घुस, इकडं घुस, तिकडं घुस. कसे गाड्या चालवते. हे बघा किती पाऊस चालू आहे बाहेर. हे बघा आता असं जोराचा पाऊस चालू आहे. छोटा टमटम बी आलाय, ते चाललाय बिचारा, ते पण लोडिंग चाललं. आणि आता हे जे गोडाऊन आहे, तर ते समोरचे गोडाऊन दिसतं ना, समोरच्या त्या गोडाऊनला जाणार आहे आता हे गोडाऊन. आता ह्या गोडाऊनला येणार नाही आपली गाडी, आता त्या गोडाऊनला जाणार आहे. तर चला बघूया पेपरचा काय मेळ झाला तर. तर भावांनो, एक आपल्या सबस्क्रायबर भावाचं एक कमेंट आलं होतं की तुम्हाला पगार किती आहे आणि गाडी कुठून कुठं चालते. तर ही गाडी असं आहे की हे फक्त साऊथचा माल असतो. ह्या गाडीला साऊथमध्ये चालती आणि साऊथ टू पुणा ओनली, फक्त बस. बाहेर कुठं जात नाही. जाते एखाद्या वेळेस इंदोर साईडला, दिल्ली साईडला जाते, असं काही नाहीये. परंतु जास्त काम म्हणजे आमच्या कंपनीचं हे फक्त हे साऊथ, आंध्रा, तमिळ, कर्नाटक, बस 3 स्टेट असतं आम्हाला साऊथमध्ये. तर तमिळनाडू फुल आहे, फुल तमिळनाडू. तमिळनाडूत कुठं बी खाली केलं तरी सरासरी आम्ही चेन्नईलाच जातो, मद्रासला. मद्रासून त्याचा पॉईंट आहे लोडिंगचा, तिथं जायचं, लोड करून आपला पुण्याचा माल रस्ता तिथून. आणि राहिला दुसरा विषय पगाराचा, तर आम्हाला जास्त पगार नाही. आम्हाला 5000 रुपये पगार असतो फक्त. आणि ही जी गाडी आहे, ही गाडी मायलेजवर असते. आम्हाला 4चं मायलेज राहतं. 4च्या मायलेजच्या हिशोबाने आम्हाला डिझेल देते कंपनीवाले आमचे, आणि त्या हिशोबाने मग आपण आपलं काय जे असेल ते हिशोब पाणी ते करायचं आणि चलत राहायचं. पगाराचा काय जास्त विषय नाही. पगार 5000 रुपये पगार भेटतो, देतात पगार महिन्याच्या महिन्याला, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु दुसऱ्याचं काम केल्यापेक्षा एक चांगलं आपल्याला मोबदला भेटतो. काय भेटतो ते बराबर आता आम्हाला माहिती आहे, पण जसं चांगला भेटतो, काही प्रॉब्लेम नाही. चांगली कंपनी आपली, कसलाच प्रॉब्लेम नाही. पैसे बिसे सगळं काही टायमावर देतात.
आणि काय आता बरेच दिवसापासून आपण यांच्याकडे काम करू, त्याच्यामुळे आपलं हेच काम चांगलं आहे. झाले आपल्याला आता बरेच 2000 पासून आपण त्यांच्या कामाला आहे, तर असं काही असं वाटलं नाही आजपर्यंत पगार नाही, काय पैसे नाही, काय नाही, असं कधीच झालं नाही मला. तर भावांनो, मला असं 5000 पगार आहे आणि 4चा मायलेज आहे. बस आमच्या भावांना बस एवढंच सांगायचं होतं. तर भावांनो, हे बघा किती पाऊस चालू आहे. पुण्यात भयानक पाऊस चालू आहे. हे बघा पूर्ण रेड अलर्ट परत व्हायच्या मागे. इतका पाऊस आहे की अरे बाप 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 बाप, तुफान पाऊस चालू आहे. चला, पावसात गाडी आरामात चालवायची असते भावांनो. ट्रॅफिक लागलंय, काय झालं काहीतरी नेमकं पुढे, काय ऍक्सिडेंट झालेला दिसतोय काहीतरी. हा, ऍक्सिडेंट झालेला आहे. काय गाड्या चालवते लोक, आरामशीर गाडी चालवा, काही नाही तसं काय नाही, हे नाही ते नाही. अवघड काम आहे बाबा. आता हे गाडीवाले बी पहा कशा गाडी चालवते. आमच्या ॲक्सिडेंट झालेला दिसतो, तर ते दाखवूनही जरा बेकार झालेलं आहे. तर भावांनो, आता आपण निघालो पुण्यातनं. आता आपला सफर बँगलोर हुसूर. आता आपल्याला असं चलत राहायचं आहे. आणि रात्री आपण गाडी भरून घेऊन घरी येऊन थांबलो होतो आपल्या आळंदीला. हे बघा आता निघालोय. तर भावांनो चला. तर भावांनो, आता आपण माग एक ट्रॅफिक लागलं होतं आपल्याला छोटस. आपण तिथं तो एक ऍक्सिडेंट बघितलाय. आणि तो ऍक्सिडेंट जो होता तो मोटरसायकल वाल्याचा होता. पण परंतु मी आमच्या सर्व भावांना विनंती करतो की तुम्ही जर मोटरसायकल चालवत असताल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही सावधानमध्ये चाला, आरामशीर चाला, पद्धतशीर चाला. आता जो काय प्रकार झाला मी ते तुम्हाला सांगणार नाही, परंतु आपली जीवन यात्रा संपायचा टाइम आला नाही पाहिजे. कारण जीवन हे फार अनमोल आहे भावांनो. तुम्ही आता नको ते मी सांगू शकणार नाही. तिथं काय झालं ते मी बघितलं माझ्या डोळ्यानं. ते आम्ही केव्हा शेअर करत नाही, परंतु तुम्ही याची दखल घ्या आणि आपलं कोणतं पण वाहन असू द्या, लहान असो या मोठा असो, थोडं आपण आपल्या पद्धतशीर आरामानच चालवा. म्हणजेच आपण आपली गाडी जर थोडी स्लो असली तर ती कंट्रोल होईल, आणि ती कंट्रोल झाली म्हणजे ती सही सलामत राहील आणि तुम्ही पण सही सलामत राहा. बस भावांनो, एवढी विनंती तुम्हाला. तर भावांनो, आपण आज आता रविवार असल्यामुळं आपल्याकडं काय ना काहीतरी विशेष बनतच. आणि रविवार म्हणल्यावर मटन, चिकन किंवा मच्छी. तर आपण चांगलं मटण घेतलं बघा. हे बघा, मटण घेतलं टेंभुर्णीला. आणि आता आपण मटण बनवूया. तर बघा आता आम्ही हे कसं कसं टाकतोय. तर पहिले मटण टाकूया. हे गेलं मटण. पहिले स्वच्छ धुवून घेतलं होतं. नंतर ही सगळी व्हरायटी इथं कापून ठेवलेली आपण. कांदा आहे, कोथिंबीर आहे, टमाटर आहे आणि अद्रक लसूण दोघं मिक्स केलेलं आहे. तर पहिले टमाटर टाकायचं आहे. छोटा टमाटा घ्यायचं, एक आपलं अर्ध, बारीक असलं तरी चालतं, अर्धच घ्यायचं. आणि थोडा अद्रक आणि लसूणचा पेस्ट बिन टाकायचा आहे आपल्याला. आणि थोडा चवीनुसार कांदा घालायचा. कांदा टाकला म्हणजे जरा ती गिरवी चांगली बनते. आणि ही कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर टाकूया थोडी. हिरवी कोथिंबीर टाकली. आता हे एवढं मिश्रण टाकून झालेलं आहे आपलं. आता आपण याला थोडं असं फिरून घेऊया, म्हणजे सगळं लागलं पाहिजे सगळ्यांना. हे असं सगळ्याला लागलं पाहिजे.
आता आपल्याला चवीनुसार हे मीठ आहे आपल्याकडं, हे मीठ घालायचं आहे. हे आपण मीठ टाकतोय आणि नंतर हळदी टाकायची आपल्याला, हळद ही टाकली हळद आपण. आणि आता थोडं आपल्याला नॉर्मल त्यात तेल टाकायचंय. हे बघा तेल तेल टाकतोय मी आता. हे तेल टाकलं कारण आपण नवीन पाकिट आणलं होतं ते त्यात थोडंसं होतं, मग ते तसंच ठेवलं. म्हणलं आता तेल टाकूया. तेल टाकलं. आता याला असं थोडं फिरून घ्यायचं, याला थोडं फिरून घ्यायचं. बस आता फिरून घेतलं ना स्वच्छ मस्त. आता याला असंच राहू द्या थोडं 5 मिनिट राहू द्या फक्त. आणि मग चला आपण पुढचं. तर भावांनो आता आपण कुकर बंद केलेलं आहे आणि आपण मटण मी सरासरी कुकरलाच बनवतो. कुकरमध्ये स्वच्छ बनतं, चांगलं बनतं, मस्त टेस्टी बनतं. आणि आता काय आहे की आज आपण सकाळपासनं आपले 450 ते 450 किलोमीटर आपण गाडी ओढली सकाळपासून. त्याच्यामुळं काय आता आपण इथं जेवण करणार आणि थोडा इथं रेस्ट करायचा. नंतर मग आपण आपल्या हिशोबानं आपण चालत राहायचं. तरी समजा थोडा रेस्ट करायचा, थोडा रेस्टच करायला गेला पाहिजे गाडी चालवताना. कारण जास्त वडवड करून काय अर्थ नसतो कोणत्या गोष्टीचा. आरामशीर चालायचं म्हणजे तुम्ही बरोबर आपल्या तुमच्या टायमाला तिथं ठिकाणावर तुम्ही पोहोचता. आणि आता आपण इकडं मटण टाकलेलं आहे. आता आपण 4 शिट्ट्या घेणार आहे. याच्या 4 शिट्ट्या घेतल्या की मग आपलं मटण ओके झालं. नंतर आपलं जेवायचं आणि नंतर मग गाडी तिथं झोपून राहायचं. हे आपण आता बिजापूरच्या पहिले थोडे. तर भावांनो आता आपलं मटण 1 नंबर बॉईल झालेलं आहे बघा. हे बघा 1 नंबर बॉईल झालं. आणि आपण आता मस्त बढिया फ्राय करूया त्याला. एकदम चांगलं पैकी फ्राय करायचं आहे आपल्याला. आपण कांदा थोडा परतून घेतो याच्यात कांदा परतून घेतो म्हणजे तो तेल जरा कमी पितो. आणि जास्त तेल खाणं पण बरोबर नसतं. आता तेल टाकतो मी त्याच्यात. तेल टाकूया. हे बघा तेल टाकलं. आता त्याला थोडं जरा होऊ देऊ. त्याला होऊ देऊ. आणि मग आपल्याला आपले हे पण अद्रक टाकायची, मसाला बिसाला सगळा रेडी करून ठेवलेला आहे. आपला सिक्रेट मसाला आहे ते आपल्याला टाकायचा. 1 नंबर मटण बनणार मित्रांनो. आज एकच नंबर बनणार. तर भावांनो आपली 1 नंबर आता भाजी झालेली आहे. हो का, चला तुम्हाला दाखवतो या भाजी. हे बघा 1 नंबर झालेली आहे. आणि आता आपण तर भावांनो आता आपलं जेवण झालं पद्धतशीर. आणि आता आपलं खर्च पाणी पण आलेलं आहे. आणि बस आता आपण डिझेल टाकून आपण चलत राहूया. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत चलत राहू. आणि 10-10:30च्या टायमात सुमारास आपण गाडी साईडला लावूया कुठतरी आणि निवांत झोपू मस्त. तर आता आपण आपला व्हिडिओ जागेवरच थांबूया आणि सकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.